ख्रिस्त येशूमध्ये सर्वांना प्रीतीचा सलाम. माझे व्हिडिओ फक्त अशाच ख्रिस्ती लोकांच्यासाठी आहेत की जे ख्रिस्ती लोक पिता, पुत्र, पवित्र आत्मा या त्रिएक देवावरती विश्वास ठेवत असून जे ख्रिस्ती लोक ख्रिस्त येशू यांच्या येण्याच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहत आहेत. अशाच ख्रिस्ती लोकांसाठी मी व्हिडिओज बनवत असतो. कारण की गेल्या काही दिवसांच्या पासून अनेक पंथ येत आहेत आणि ते ख्रिस्ती लोकांना चुकीच्या प्रकारचं चुकीचं शिक्षण देऊन त्यांना खऱ्या शिक्षणापासून भटकावत आहेत. तर त्या लोकांच्या खोट्या शिक्षणाचं खंडन करण्यासाठी मी व्हिडिओज बनवून खऱ्या ख्रिस्ती विश्वासू लोकांना सावध करत असतो. अत्यंत महत्वाची सूचना मी यावेळेस तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही अजून जरी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच अजून नवनवीन व्हिडिओज पाहता येतील. तुम्हाला मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच नोटिफिकेशन प्राप्त होईल. त्यामुळे अजून जरी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करा, प्रत्येकांच्यापर्यंत माझे व्हिडिओज शेअर करा. आणि हा व्हिडिओ जास्त मिनिटांचा होणार आहे, तरी देखील हा एकच व्हिडिओ मी मोठासा अपलोड करून त्याच्यामध्ये भाग 1, भाग 2, भाग 3 असे मी 5 ते 6 भाग करून मी पुन्हा युट्यूबवर ते अपलोड करणार आहे. तर हा व्हिडिओ मोठा होण्याचं कारण असं असणार आहे, मी संपूर्ण तुम्हाला जे वचन यरुशलेम मातावाले लोक जे वचन वाचतात ते वचन सत्य कसं आहे आणि ते खरं कसं आहे, त्याचा अलंकारिक भाषेतून अर्थ काय होतो, व्याकरणातून त्याचा अर्थ काय होतो, तुम्ही कसे फसले जाता, ह्याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर ह्या बोर्डवरती स्पष्ट करून शिकवणार आहे. त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ जास्त वेळांचा होईल, तरी देखील तुम्ही तो व्हिडिओ पाहाच. आणि ह्याच्यानंतर ह्याच व्हिडिओ मधून मी छोटे छोटे भाग करून देखील अपलोड करणार आहे, मग ते तुम्हाला पाहण्यासाठी सोपं होईल. आणि त्या व्हिडिओमध्ये सेम सगळं असणार आहे, माझे घातलेले कपडे, हा बोर्ड, सगळा सेटअप सेमच असणार आहे त्या व्हिडिओमध्ये, कारण तो एकच मोठा व्हिडिओ मी क्रॉप करून अपलोड करत राहणार आहे. आज आपण पाहणार आहोत की यरुशलेम मातावाले जे वचन तुम्हाला सांगतात आणि ज्या वचनाचा अर्थ चुकीच्या प्रकारे सांगतात आणि तुम्हाला फसवतात किंवा त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवतात, त्या वचनाचा खरा अर्थ काय हे आज आपण वचनातूनच पाहूयात. याआधी मी तुम्हाला टोचणी म्हणून एक काही वचन वाचणार आहे. मी टोचणी म्हणून हे वचन मी वाचणार आहे ख्रिस्ती विश्वासू लोकांच्यासाठी. सुरुवातीला आपण पाहणार आहोत मार्क याचा 12वा अध्याय आणि वचन 33. मार्ककृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 33 काय सांगता आपण पाहूयात. आणि संपूर्ण अंतकरणाने व संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे ही सगळी होमार्पणे व यज्ञ यापेक्षा अधिक आहे. ह्या वचनातून फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ह्या वचनात लिहिलेलं आहे आणि संपूर्ण अंतकरणाने व संपूर्ण बुद्धीने, म्हणजे देवावरती आम्ही प्रेम करत असताना आम्ही बुद्धीने देखील प्रेम केलं पाहिजे. म्हणजेच आम्हाला पवित्र शास्त्र बायबलचा अभ्यास असलाच पाहिजे. जर आम्ही ख्रिस्ती म्हणून जगतोय तर आम्हाला संपूर्ण पवित्र शास्त्राचा अभ्यास पाहिजे. ख्रिस्ताविषयी कोणी प्रश्न विचारले तर त्याला आम्हाला उत्तर देता यायला पाहिजे. आणि ह्यासाठी आम्हाला फक्त नुसतं बायबल वाचणं गरजेचं नाही, तर बायबलचा थिओलॉजी स्टडी असो, फिलॉसॉफी स्टडी असो, ह्याचा देखील अभ्यास आम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणून बायबल सांगतं बुद्धीनेही आम्ही देवावरती प्रेम केलं पाहिजे. त्यानंतर अजून काही वचन आहेत जे मी तुम्हाला टोचणी म्हणून सांगणार आहे. त्यामध्ये मत्तई याचा 11वा अध्याय आणि वचन 6 काय सांगता आपण पाहूयात. मत्तई 11 वचन 6 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, आणि जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो आशीर्वादित आहे. प्रभूला धन्यवाद असो. या ठिकाणी वचन सांगतं जो कोणी येशू ख्रिस्तांच्या विषयी अडखळत नाही तो आशीर्वादित असो. जे बायबल मी तुम्हाला वाचून दाखवत आहे ते बायबल पंडित रामाबाई यांनी भाषांतर केलेलं आहे, त्या बायबल मधून मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. त्यानंतर आपण ही सर्व वचने मी तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की आम्ही बायबल वाचत नाही, आम्ही ख्रिस्ती म्हणून जगतो, पण तेवढंच आम्ही बायबल घेतो, कुठला तरी अध्याय आम्ही उघडतो आणि वाचतो. मध्ये एका व्यक्तीसोबत बोलणं झालं, तो म्हणाला की तुम्ही वचन सांगता की नुसतं वाचत असताना वचनाच्या वरती काय लिहिलेलं आहे, खालती काय लिहिलेलं आहे, आजूबाजूला काय लिहिलेलं आहे हे पहा, असं कसं काय बोलताय तुम्ही. तर त्यांनी वेगळंच काय सांगत होते. पण मला तुम्हाला सांगायचं बायबल वाचणार, आजकालच्या लोकांचं बायबल वाचण्याची पद्धत कशी आहे, असं बायबल घेतात आणि उघडतात, जे येतं पण ते वाचतात. समजा तुम्ही बायबल उघडला आणि तिथं असं आलं की जा आणि गळफास घे, आणि पुन्हा तुम्ही ते झाकला, रे हे माझ्यासाठी नाही म्हणणार तुम्ही. पुन्हा तुम्ही उघडणार तिथं असं लिहिलं असेल की तूही असेच कर. मग तुम्ही
फास लावून घेणार आहे का? मुळीच नाही. तर ते का लिहिलेलं आहे, त्याच्या वरती काय लिहिलेलं आहे, खाली काय लिहिलेलं आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे वचनाची, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तुम्ही बायबलचा अभ्यास करा आणि या गोष्टींच्याकडे अधिकाधिक लक्ष द्या. त्यानंतर आपण पाहूयात 1 पेत्र याचा 3रा अध्याय वचन 15 व 16. 1 पेत्र याचा 3रा अध्याय वचन 15 आणि 16. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुम्हामध्ये जी आशा आहे तिचे कारण जो कोणी विचारतो त्याला नम्रतेने व मर्यादेने प्रत्युत्तर देण्यास नेहमी तयार असा. या ठिकाणी स्पष्ट आम्हाला वचन सांगते, तुमची जी आशा आहे ख्रिस्त, त्याच्याविषयी तुम्हाला कुणी प्रश्न विचारला तर त्याला तुम्ही उत्तर देण्यासाठी नेहमी तयार असलं पाहिजे. पण ते उत्तर रागानं नाही, तर ते उत्तर नम्रतेने व मर्यादेने ते प्रत्युत्तर आम्ही देण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे, हे वचन आम्हाला सांगतं. यानंतर आपण पाहूयात 2 कोरिंथकरास पत्र याचा 10वा अध्याय वचन 5 व 6. 2 कोरिंथकरास पत्र याचा 10वा अध्याय वचन 5 आणि 6. वितर्क आणि जी काही उंच गोष्ट आपणास देवाच्या ज्ञानाविरुद्ध उंचावते ती पाडून टाकीत असता आम्ही प्रत्येक विचार ख्रिस्ताचा आज्ञांकित होईल असा कैद करून नेतो आणि तुमचे आज्ञांकित पण पूर्ण होईल तेव्हा सर्व आज्ञाभंगास दंड करायला आम्ही सिद्ध आहोत. या वचनामध्ये आम्हाला सरळ असं सांगितलेलं आहे. आम्ही दुसऱ्या पण भाषांतरामध्ये वाचलं तर आम्हाला इथं असं कळतं की ख्रिस्ताच्या विरोधामध्ये जे काही शिक्षण चुकीचं असेल त्यांना आम्ही माना झुकवण्यासाठी लावतो, असं त्या ठिकाणी वचनामध्ये प्रेषित पाऊल म्हणतात. म्हणून ह्या वचनातून आम्हाला एक कळते की वितर्क जे काही चुकीचं शिक्षण आहे, जे काही व्यर्थ गोष्टी उंच उभारण्यात आलेल्या आहेत, ख्रिस्ताच्या नावाने काही चुकीच्या गोष्टी शिकवतात, ह्याचं आम्ही नेहमी खंडन केलं पाहिजे. आणि हे सांगणारे कोणा ते प्रेषित पाऊल आहे. तर हे थिओलॉजीचे बाप म्हणलं तर यांना चालेल आपण, कारण त्यांनी देखील जे चुकीचं शिक्षण होतं त्याला त्यांनी थांबवलेलं आहे. ना की त्यांनी फक्त चमत्काराविषयीच आणि आशीर्वादाविषयीच बोललेलं आहे असं नाही, तर जिथं चूक दिसलं त्या ठिकाणी लोकांना तिथं निषेध देखील केलेला आहे आणि बोध देखील केलेला. म्हणून तुम्हाला बायबलचा अभ्यास असलं पाहिजे, तुम्ही बायबल वाचलं पाहिजे. ह्या सर्व वचनातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की बायबल तुम्ही रोज वाचा, बायबलचे नोट्स काढा. बायबल मोबाईलमध्ये वापरू नका. तुम्ही मोबाईलवरती तुम्हाला सोशल मीडियावरून काही काही ऍप्लिकेशन भेटतात, फ्री बायबल कोर्सेस असतात, फ्री बायबल ऍप्लिकेशन्स असतात. हे नेहमी तुम्ही टाळा, ह्याच्यामध्ये तुम्ही ऍड होऊ नका. कारण की हे जे काही कल्ट आहेत, जे चुकीचं शिक्षण देतात, त्यांचा हा एक रॅकेट आहे यांचं फसवण्याचं. कारण हे चुकीच्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षण देतात. बायबल जे सत्य सांगतं त्यापासून ते तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगतात. म्हणून मोबाईलचं बायबल तुम्ही कधी अवॉइड करा, तर ते वापरू नका. तुम्ही जे घरात बायबल आहे, आमच्यापर्यंत आलेलं आहे पानांचं जे बायबल आहे, असंच बायबल तुम्ही वापरावं, हे मला तुम्हाला सांगायचंय. यानंतर आता पहा की नवीन लोक तुमच्याकडे आले तर नेहमी तुम्ही काय करता की लगेच त्या लोकांच्यावरती विश्वास ठेवता. समजा कोणी ख्रिस्तीच व्यक्ती तुमच्याकडे आलेला आहे, तुम्ही ख्रिस्तीच आहात आणि ख्रिस्तीच व्यक्ती तुमच्याकडे आलेला आहे, त्याच्या हातामध्ये देखील बायबल आहे आणि तो म्हणतोय की मी ख्रिस्ती आहे आणि मला तुम्हाला येशू ख्रिस्ताविषयी सांगायचं आहे, तर आपण लगेच वेलकम करतोय. कारण की आपण पण ख्रिस्ती तो पण ख्रिस्ती. पण नवीन चेहरा आहे म्हटल्यानंतर तुम्ही थोडं सावधगिरी बाळगली पाहिजे, खबरदारी बाळगली पाहिजे. ना की तुम्ही त्याच्या हातामध्ये लगेच शास्त्र बघून किंवा चांगले वस्त्र बघून त्याचं स्वागत तुम्ही नाही केलं पाहिजे. कारण बायबल आम्हाला काय सांगतं हे आपण वाचूयात वचनामधूनच. 1 योहान याचा 4था अध्याय वचन 1 ते 3. 1 योहान याचा 4था अध्याय आणि वचन 1 ते 3 काय सांगता आपण वाचूयात. प्रियानो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे भविष्यवादी जगात निघाले आहेत. यावरून तुम्ही देवाचा आत्मा ओळखा. येशू ख्रिस्त देहात आला आहे असे जो आत्मा पत्करतो तो देवापासून आहे आणि जो प्रत्येक आत्मा येशूला पत्कर नाही तो देवापासून नाही.
आणि ज्या ख्रिस्त विरोधाच्या आत्मा येतो म्हणून तुम्ही ऐकले आहे तो हाच आहे आणि तो आताही जगात आहे. गेल्या दिवसामध्ये काही लोकांसोबत माझी भेट झाली. ते लोक म्हणाले की ते लोक चांगलं सांगतात आणि तूच आम्हाला काहीतरी विचित्र प्रकारचं सांगत आहेस, असं काही नसते आणि तू लोकांचे दोष काढतोयस, लोकांना दोष दाखवतोयस. तर ह्याच्याविषयी पण माझा एक व्हिडिओ असणार आहे, दोष दाखवणं, न्याय करणं म्हणजे काय. तर हा आत्ता भाग नाहीये, पण तो व्यक्ती मला म्हणाला की ते लोक देखील सुवार्ताच सांगतात, ते काय चुकीचं सांगतात. ते देखील सुवार्ताच सांगतात, पण त्यांची सुवार्ता ही चुकीच्या प्रमाणामध्ये, कारण की त्यांनी तयार केलेली सुवार्ता सांगतात, बायबलची सुवार्ता ते सांगत नाही. पण एक गोष्ट चांगली आहे त्या लोकांची की त्यांनी खोट्या गोष्टी एवढ्या सत्यपणे त्यांनी म्हणजे इमानदारीने त्यांनी काम करतात. खोट्या गोष्टी त्यांनी सांगतात पण एवढ्या प्रामाणिकपणे सांगतात आणि आमच्याकडे खरं असून आम्ही शांत आहोत. म्हणल्यानंतर आम्हाला हाय म्हणण्याची गरज आहे. त्यानंतर आपण पाहूयात